Soy arena, oh so bright. Baila conmigo toda la night. El ritmo suena, can you feel? नमस्कार मैत्रिणींनो, तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे भन्नाट अशी रेसिपी, तीही घरच्या साहित्यामध्ये. ओवा, पांढरे तीळ, बडीशोप आणि त्याचबरोबर हिरवी मिरची, उकडलेले बटाटे, 1 वाटी कणिक आणि 1 वाटी पाणी. बस ह्याच्यामध्ये एक भन्नाट अशी रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे. तर रेसिपी पूर्ण पहा आणि या मराठी कन्येला नक्कीच सपोर्ट करा. तर हे बघा, ह्या इथे कढाईमध्ये मी तेल गरम केलं आहे आणि थोड्याशा तेलमध्ये मी टाकलेलं आहे जिरे. जिरे छान तडतडल्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत हिरवी मिरची. हिरवी मिरची आपण परतून घेऊयात. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टाकणार आहोत आपण बडीशेप. कारण की ही टिक्की जी आहे ना, त्याच्यामध्ये बडीशेप टाकल्याने छान टेस्ट येते. जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही स्किप करू शकता. थोडासा ओवा आणि पांढरे तीळ. ह्याच्यानंतर मी इथे टाकलेली आहे 1 वाटी पाणी आणि आवडीनुसार मीठ. तर जितकं आपण पाणी टाकणार आहोत तितकंच आपल्याला कणिक घ्यायची आहे. हे मेजरमेंट लक्षात ठेवा. कुठल्याही वाटीचा तुम्ही वापर करू शकता. पाण्याला थोडीशी उकळी आल्यानंतर मी इथे कणिक टाकून घेतलेली आहे आणि ही छान आपल्याला अशी मिक्स करायची आहे. आणि ह्या वेळेला आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आहे, कारण आपल्याला ह्याला वाफवायचं नाही आहे किंवा उकडून घ्यायचं नाही आहे. तर आपल्याला हे फक्त मिक्स करायचं आहे. आणि थोडा वेळ आपण काय करूयात, ह्याच्या गुठळ्या वगैरे सगळ्या व्यवस्थित होण्यासाठी म्हणून आपण ह्याला झाकून ठेवूयात. 5 मिनटं झाकून ठेवू, तोपर्यंत आपण पुढची प्रोसेस करू. तर इथे मी 2 बटाटे घेतलेले आहे उकडलेले आणि त्यांना छान असं आपण किसून घेऊयात. तर हे किसलेले बटाटे जे आहेत त्याच्यामध्ये आपण जे बॅटर बनवलेलं आहे, हे बॅटर आपण मिक्स करूयात. तर मला समजत नव्हतं की ह्याला नाव काय द्यावं, तर तुम्ही मला नाव नक्कीच सजेस्ट करा. तर फ्रेंड्स, हाताला तेल लावून घेतलेलं आहे आणि ह्या पद्धतीने आपण इथे ही टिक्की बनवणार आहोत. तर मी तुम्हाला 2-3 वेगवेगळ्या पद्धतीने ह्याचे व्हेरिएशन सांगणार आहे. तर रेसिपी पूर्ण पहा. पहिली मी तुम्हाला टिक्की दाखवली, त्याचबरोबर आता दुसऱ्यांदा काय करूयात, आपण प्लेटला थोडंसं तेल लावून घेऊयात आणि त्याच्यामध्ये आपण केलेलं हे जे बॅटर आहे ते छान असं पसरून देऊ. ह्याला तेल ह्याच्यासाठी लावायचं आहे की हे खाली चिटकणार नाही. तर मला आठवलं की माझ्याकडे ना एक कुकी कटर पण आहे. तर ह्याचा वापर करून आपण छान अशा मस्त टिक्कीज बनवू शकतात. असं वेगळं काही बनवलं ना तर मुलांना खायला देखील खूप छान लागतं. तर ह्या टिक्कीज मी बनवलेल्या आहेत. आता आपण ह्यांना गरम तेलामध्ये तळून घ्यायचं. तेल छान गरम होऊ द्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये ह्या टिक्कीज आपल्याला टाकायच्या आहेत. आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, गॅसची फ्लेम मीडियम करून आणि ह्याला छान गोल्डन कलर होऊस्तर तळून घ्यायचं आहे. बघा झालेत ना किती छान अशा तयार. तर ह्या तुम्ही किटी पार्टीमध्ये, टी टाईम स्नॅकमध्ये किंवा मुलांना हेल्दी रेसिपी म्हणून देऊ शकता. आता आपण जसं मोदक बनवतो त्या पद्धतीने ह्याची पारी बनवून घेतली आहे आणि त्याच्यामध्ये मी चीज टाकलेलं आहे. आणि हे चीज टाकून त्याला छान आपण असं बंद करून घेऊ आणि चीज बॉल तयार करू शकतो. बघा ह्याच्यामध्ये ना मैद्याचा वापर केला आहे, ना बेसन, ना तांदूळाचं पीठ, फक्त गव्हाच्या पिठामध्ये इतकं सुंदर असे हे तयार होतात. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि ह्याच्यामध्ये तुम्ही व्हेजिटेबल्स पण ॲड करू शकता. तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. Ready? Steady. ओ वाव, कसं लागतंय? खूप भारी.